सर्व BATYच्या विद्यार्थ्याचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला भारतातील मोठ्या उद्योगांमधील लोखंड आणि पोलाद उद्योग याबाबत आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. यापूर्वीच्या तासाला आपण अ, कापड उद्योग आणि साखर उद्योग या दोन उद्योगाच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे. आपण पाहतो की देशाचा जर जलद गतीने विकास करायचा असेल तर देशामध्ये कुटीर उद्योग, लघु उद्योगासोबत मध्यम उद्योग यासोबतच मोठे उद्योगही आवश्यक असतात. कारण आपण पाहतो की त्याशिवाय आर्थिक प्रक्रियांचा वेग त्या ठिकाणी वाढत नाही आणि म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या नंतर मोठ्या उद्योगांनाही स्थान देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं किंवा नियोजनामध्ये तशा प्रकारची तरतूद किंवा तशा प्रकारचं औद्योगिक धोरण या ठिकाणी राबवून देशाचा जलद गतीने विकास करणे अशा प्रकारचं उद्दिष्ट समोर ठेवून विविध पंचवार्षिक योजनांच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेचे नियोजन केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला लोखंड आणि पोलादाची आवश्यकता असते. म्हणजेच आपण पाहतो की साधारण पत्राचं जरी शेड आपल्याला घरी राहायला तयार करायचं असेल तर आपल्याला ते लोखंड आणि या पोलाद उद्योगापासूनच मिळतं आणि म्हणून जरी आपण पाहतो की प्रत्येक कोणताही उपक्रम घ्या, जसं की रेल्वे तयार करायची असेल, एखादं वाहन तयार करायचं असेल, कृषी अवजारे तयार करायची असतील किंवा आपल्याला राहायला घर करायचं असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट जी आपल्याला उपयुक्त साधन असं म्हणून आपण ज्याला वापर करू शकतो, तसेच त्या वस्तूंमध्ये लोखंड आणि पोलादाचा उपयोग करावाच लागतो आणि म्हणून लोखंड आणि पोलादाशिवाय आपण पाहू शकतो की देशाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून या उद्योगाला, लोखंड आणि पोलाद उद्योगाला मदर इंडस्ट्री म्हणतात. काय म्हणतात? मदर इंडस्ट्री. याच्यावर MCQ येण्याची शक्यता असते. लोखंड आणि पोलाद उद्योगाला डॅश डॅश म्हणतात, तर आपल्याला मदर इंडस्ट्री असं आपल्याला म्हणता येईल, की म्हणजे उद्योगाची सुरुवातच या उद्योगाच्या उत्पादनापासून होत असते आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासात सर्वात महत्त्वाचं स्थान जे असेल ते आपण पाहतो, की लोखंड आणि उद्योग पोलादाला असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या नंतरही आपण पाहतो की लोखंड आणि पोलादाचे उद्योग जास्तीत जास्त निर्माण व्हावेत, अशा प्रकारचं धोरण शासनाचं राहिलेलं आहे. आपण पाहतो की लोखंड तयार करायला या ठिकाणी नैसर्गिक संसाधने लागत असतात. नैसर्गिक संपत्तीचा नॅचरल रिसोर्सेस त्या ठिकाणी लागत असतात आणि ते रिसोर्सेस अनवनीकरणीय आहेत. म्हणजे पुन्हा निर्माण न होणारे आहेत. जसं की आपण पाहतो की त्याला उच्च दर्जाचा कोळसा लागतो, त्यानंतर चुनखडी लागते, त्यानंतर कच्चे लोखंड लागतं आणि हे सगळं जमिनीमध्ये म्हणा, नैसर्गिक निसर्गामध्ये म्हणा, हे मिळत असतं आणि आपल्याकडे काही स्टेटमध्येच लोखंड आणि अशा प्रकारच्या कच्च्या मालाचे साठे आहेत आणि याचा जर अतिरेकी आणि गैरमार्गाने वापर जर झाला, तर आपण पाहतो की नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय जर झाला, तर ही एक ना एक दिवस संपुष्टात येणार आहे आणि म्हणून हिचा पर्याप्त वापर करणे गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण अं, अ, की देशाच्या विकासासाठी तर लोखंड आणि पोलाद उद्योग आवश्यक आहेच, परंतु या नैसर्गिक साधन संपत्तीचा देखील त्याबरोबर पर्याप्त वापर करणे हेही गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की नैसर्गिक समतोल ठेवून अशा प्रकारचं उत्पादन जर घेतलं तर देशाच्या विकासाला एक पूरक स्थिती निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल. लोखंड आणि पोलाद उद्योग हा कोणत्याही देशातील औद्योगिक प्रगतीचा पाया आहे. कारण देशातील सर्व प्रकारच्या उद्योगासाठी लोखंड आणि पोलादाची गरज असते. त्याचप्रमाणे गृहोपयोगी वस्तू उत्पादन करणारे उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, रेल्वे वॅगन्स, रेल्वेसाठी लागणारे डबे तयार करणे, इंजिन, रूळ इत्यादीसाठी तसेच जहाज बांधणी, मोटार उद्योग यासारख्या अनेक उद्योगांना लोखंड व पोलादाची गरज भासत असते. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला लागणारी अवजारे अ, अ, लोखंड व पोलादाची त्यासाठीही गरज लागत असते आणि एकंदरीत आपण पाहूया की उद्योग आणि कृषी क्षेत्राची किंवा कृषी क्षेत्र हे कंप्लीट आपण पाहतो की लोखंड आणि पोलादाच्या निर्मितीवर किंवा उपलब्धतेवरच त्याचा विकास किंवा प्रगती अवलंबून असते.
लोखंड आणि पोलाद उद्योगाचा इतर उद्योगांवर गुण व तत्वाप्रमाणे परिणाम होत असतो. याचाच अर्थ लोखंड व पोलाद उद्योग वाढल्यास देशात इतर उद्योगाची प्रगती कितीतरी अधिक प्रमाणात होते. म्हणूनच लोखंड व पोलाद उद्योगाला मदर इंडस्ट्री म्हणतात. लोखंड व पोलाद उद्योगामुळे देशातील हजारो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. खनिज लोखंड काढण्याच्या खाणकाम उद्योगात, कोळसा खाणीत आणि इतर खाणीत कामगारांना मोठ्या फार प्रमाणात रोजगार मिळतो. त्या सरकारी माहितीनुसार भारतातील सार्वजनिक आणि खाजगी लोखंड व पोलाद उद्योगात 235,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळालेला आज त्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं की भारतामध्ये लोखंड आणि पोलादाचं उत्पादन हे सरकारी आणि खाजगी दोन्हीही क्षेत्रामध्ये केल्या जातं. या ठिकाणी लोखंड आणि पोलाद उद्योगाची भारतातील प्रगती दिलेली आहे की भारतात लोखंड व पोलाद उद्योगाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात 1807 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात 1807 मध्ये झाली. पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे बंगाल आयर्न वर्क्स कंपनी या उद्योगाला प्रारंभ झाला. म्हणजे 1807 मध्ये बंगालमधील कुल्टी येथे बंगाल आयर्न वर्क्स कंपनीने या उद्योगाला प्रारंभ केलेला आहे. परंतु या उद्योगाची खरी सुरुवात 1905 मध्ये जमशेदपूर येथे झाली. तेथे दी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी स्थापन होऊन उत्पादन सुरुवात झालं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की देशाच्या विकासामध्ये टाटा कंपनीचा फार मोठा वाटा आहे आणि टाटा फॅमिली आपण पाहतो की भारताने भारत सरकारने त्यांना वेगवेगळे अवॉर्ड देऊन सन्मानित केलेला आहे. तर त्यांचा रोल मोठा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 1908 मध्ये इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी नावाचा बंगाल राज्यातील आसनसोल येथे दुसरा पोलाद कारखाना सुरू झाला. 1923 मध्ये म्हैसूर राज्यात भद्रावती येथे तिसरा कारखाना सुरू झाला. सार्वजनिक क्षेत्रातील हा पोलाद प्रकल्प आहे. पहा 1923 मध्ये म्हैसूर राज्यात भद्रावती येथे तिसरा कारखाना जो आहे तो सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद प्रकल्प आहे. लोखंड आणि पोलाद उद्योगाचा विकास स्वातंत्र्योत्तर काळातच झाला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनाच्या काळात या उद्योगाकडे मूलभूत उद्योग म्हणून लक्ष पुरविण्यात आले. 1956च्या औद्योगिक धोरणात या उद्योगाला अ गटाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे पोलाद कारखान्याची जबाबदारी सरकारवर आली. दुसऱ्या योजनांच्या काळात 10 लाख टन उत्पादन क्षमता असलेले 3 पोलाद कारखाने सार्वजनिक क्षेत्रात सुरू करण्यात आले. त्यामध्ये भिलाई, दुर्गापूर, रूरकेला या काळात जमशेदपूर येथील टिस्को आणि आसनसोल येथील इस्को कारखान्याची क्षमता अनुक्रमे 20 लाख व 10 लाख टनापर्यंत वाढविण्यात आली. तिसऱ्या योजनांच्या काळात बोकारो येथे आणखी एक प्रकल्प उभारण्यात आला. चौथ्या योजनांच्या काळात अस्तित्वात असलेल्या पोलाद कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविण्याचे ठरविण्यात आले. तामिळनाडूमधील झेलम, कर्नाटकमधील विजयनगर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आले. 1974 ते 1979 या काळात पोलाद प्रकल्पाच्या उत्पादनात 89 लाख टनावरून 106 लाख टन वाढ झाली. 1774 मध्ये पोलाद उद्योगाच्या प्रगतीची जबाबदारी स्वतंत्रपणे पेलण्यासाठी द स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या म्हणजे विभागाची स्थापना करण्यात आली. पोलाद उद्योग तसेच या उद्योगाला लागणारा कच्चा माल विकसित करण्याची आणि सर्व व्यवहारात समन्वय साधण्याची जबाबदारी या कंपनीवर टाकण्यात आली. 6व्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे 1980 ते 85 या काळात काही पोलाद प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. रूरकेला प्रकल्पाची 18 लाख टन पर्यंत, दुर्गापूरच्या कारखान्याची 16 लाख टनापर्यंत आणि बोकारो येथील कारखान्याची 25 लाख टनापर्यंत उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. सध्या भारतात 5 प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रात असून एक पोलाद प्रकल्प खाजगी क्षेत्रात आहे. या सर्व कारखान्यांची उत्पादन क्षमता 116 लाख टन आहे. 199 लघु कारखाने आहेत, त्यांची उत्पादन क्षमता 62 लाख टन आहे. 1050 म्हणजे 1950-51 मध्ये भारतात लोखंड व पोलादाचे उत्पादन अनुक्रमे 17 व 15 लाख टन होते.
तर 85-86 मध्ये ते अनुक्रमे 101 व 111 लाख टन झाले. 96-97 मध्ये पोलादाच्या उत्पादनात 23.8 दशलक्ष टनाने वाढ झालेली आपल्याला दिसून येते. विक्रीयोग्य पोलादाचे उत्पादन 96-97 मध्ये 14.12 दशलक्ष टन एवढे झालेले आहे. अलीकडच्या काळात भारतात पोलाद उत्पादनात वाढ होत असल्याने पोलाद निर्यात करणारे राष्ट्र म्हणून भारत उदयास आलेला आहे. 1995-96 मध्ये भारताने 2 दशलक्ष टन एवढे पोलाद निर्यात केले होते. या निर्यातीचे मूल्य 1940 कोटी रुपये एवढे होते. लोखंड व पोलाद उद्योगाची स्थान निश्चिती आपण पाहतो की कच्चा माल जे हे उद्योग वापरतात आणि या उद्योगात होणारा तयार माल यामध्ये खूप फरक येतो. आपण पाहतो की घट येते कच्चा माल आणि पक्क्या मालामध्ये घट येत असते आणि म्हणून हे उद्योग कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. कारण आपण पाहतो की कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्यामध्ये वजन जर घटत असेल तर उद्योगाची स्थान निश्चिती ही कच्च्या मालाच्या सानिध्यात होत असते आणि लोखंड व पोलाद उद्योग देखील कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन होतात. ते यासाठी की वाहतुकीवरील खर्च कमी झाला पाहिजे. आपण पाहितलं बी सेकंड हा सिद्धांत होता वेबरचा स्थान निश्चितीचा सिद्धांत. जर कच्चा माल जर भारत्यागी असेल तर असे उद्योग हे कच्च्या मालाच्या सानिध्यात तयार होतात किंवा उभा राहतात. किंवा शुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग हे बाजारपेठेच्या सानिध्यात तयार होतात. कारण वाहतुकीवरील खर्च तो परवडणारा नसतो आणि म्हणून उत्पादन खर्च वाढू नये यासाठी हे उद्योग आपण पाहतो की कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन होतात. त्यानंतर लोखंड व पोलाद उद्योगाचे आकारमान या ठिकाणी आपल्याकडे दिलेलं आहे. त्याची उत्पादन क्षमता दिलेली आहे. हे 5-6 उद्योग आहेत. ते एकूण उत्पादन क्षमता इरगॉट स्टील आणि सेलेबल स्टील या 2 प्रकारात उत्पादन क्षमता दिलेली आहे की 10,600 टन इरगॉट स्टील आपल्याकडे उत्पादन क्षमता आहे. तर त्यानंतर सेलेबल स्टील 8,93,000 एवढं टन उत्पादन क्षमता आहे. आता ही उत्पादन क्षमता तशी एक 10 वर्षापूर्वीची आहे. पोलाद उद्योगाच्या समस्या आपण पाहतो की एवढं महत्त्व पोलाद उद्योगाला आहे. त्याला आपण मदर इंडस्ट्री असं म्हणतो. देशाच्या मूलभूत उद्योगांमध्ये याचा समावेश होतो आणि मूलभूत उद्योगावरच देशाचा विकास अवलंबून असतो आणि म्हणून देशाच्या विकासामध्ये मूलभूत उद्योगाची समस्या भूमिका ही महत्त्वाची असते आणि या अनुषंगाने या उद्योगाचा विकास व्हावा त्यासाठी किंवा उत्पादन क्षमता वाढावी त्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विशेष आर्थिक तरतूद करून या ठिकाणी आपण पाहतो की लोखंड आणि पोलाद उद्योगाचं उत्पादन वाढून त्याची निर्यात सुद्धा आज भारत मोठ्या प्रमाणात करत आहे. तर आपण पाहतो की हे सर्व श्रेय त्याच्या नियोजनाला जातं. तरीही या उद्योगापुढे काही समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात की त्यामध्ये पहिली समस्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर. आता आपण पाहतो की उत्पादन क्षमता ही यंत्र तंत्रज्ञानावर अवलंबून असते, कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते किंवा भांडवलावर उपलब्ध. यापैकी कुठलाही एक घटक डिस्टर्ब झाला तर आपण पाहतो की उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो आणि विशेषतः कच्च्या मालामुळे जसं की आपण साखर उद्योगाची पाहिली उत्पादन क्षमता कमी आहे. कारण अल्पगळीत हंगाम आहे. 3-3.5 महिनेच कारखाने चालतात तर मग नफ्यात कसे राहतील? बरोबर आहे. तीच अवस्था आपल्याला या ठिकाणीही दिसून येते की भारतातील लोखंड आणि पोलाद उत्पादनातील महत्त्वाची समस्या म्हणजे अस्तित्वात असलेल्या क्षमतेचा अपुरा वापर करणे होय. उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्यामुळे साधन सामग्रीचा अपव्यय होतो. त्याचप्रमाणे पोलादाची टंचाई देखील निर्माण होते. 1970-71 मध्ये देशातील सर्व पोलाद उद्योग कारखान्यांची 67% एवढी क्षमता उपयोगात आणली जात होती. म्हणजे 100% पैकी 67%. देशातील सर्व पोलाद कारखान्यांपैकी टाटा स्टीलमध्ये सर्वात जास्त 86% उत्पादन क्षमतेचा वापर केला जात होता. दुर्गापूरच्या कारखान्यात केवळ 40% क्षमतेचा वापर केला जात होता. 83-84 मध्ये च्या काळात भिलाई, रूरकेला, दुर्गापूर
बोकारोच्या पोलाद कारखान्यात अनुक्रमे 80, 70, 49, 65% क्षमतेचा वापर केला जात होता. म्हणजे जेवढा क्षमतेचा वापर कमी, तेवढा कारखाना अडचणीत येतो. आपण पाहतो की जास्तीत जास्त क्षमतेचा वापर जर झाला, तर कारखाने हे नफ्यात येतील आणि नफ्यात आले तर त्यांची पुनर्गुंतवणूक होईल आणि पुनर्गुंतवणूक झाली तर आपण पाहतो की उत्पादन क्षमता या ठिकाणी वाढू शकते आणि त्यामुळे पुरवठा वाढून एक वस्तूच्या किमती या स्थिर राहू शकतात. परंतु आपण पाहतो की उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर न झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात कारखाने आजारी पडतात किंवा कर्जबाजारी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरी समस्या आहे कच्च्या मालाची समस्या पोलाद निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून कोळसा, कच्चे लोखंड आणि फेरो मॅग्नीजचा वापर केला जातो. भारतातील कोळसा हलक्या दर्जाचा आहे. उच्च प्रतीचा मेटॅलर्जिकल कोळसा असतो आणि त्याचप्रमाणे फेरो कोळसा देखील कमी प्रतीचा आहे. त्यामुळे याच्या शुद्धीकरणासाठीचा प्रश्न निर्माण होतो. शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो आणि त्यामुळे फेरोमॅग्नीजचा पुरवठा देखील अपुरा आहे व त्यामुळे त्याची आयात करावी लागते. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल दूरवरून प्रदेशात मागावा लागत असल्याने वाहतुकीचा खर्चही जास्त वाढतो. आपण पाहतो की भारतामध्ये तेवढ्या फार प्रमाणात दर्जेदार कोळशाचं उत्पादन होत नाही किंवा तशा प्रकारची उपलब्धता नाही आहे. नैसर्गिकदृष्ट्याच ती नाही आहे. म्हणून आपल्याला विदेशातून कोळसा आयात करावा लागतो. जसं की आपण पाहतो की जगात जवळपास सर्वात जास्त कोळशाचं उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये होतं आणि ऑस्ट्रेलिया आता इथे एवढ्या दुरून जर कोळसा आणायचा तर आपण पाहतो आणण्याचा खर्च वाढतो आणि पुन्हा त्याच्यावर प्रक्रिया करणे या सगळ्या गोष्टी त्यामुळे उत्पादन खर्च वाढून वस्तूच्या किमती वाढलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा मग इथे भांडवलाचं मग तशा प्रकारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही आणि उद्योग अडचणीत येतात. त्यानंतर आपण पाहूया की तिसरी समस्या आहे की सरकारी नियंत्रणे. पोलाद आणि लोखंड उद्योग आपण पाहतो की एक मूलभूत उद्योग आहे. श्रेणीमध्ये त्याचा समावेश आहे आणि आपण पाहतो की 1991 पर्यंत भारताची ही बंदिस्त अर्थव्यवस्था होती. सर्व उद्योग जवळपास सार्वजनिक क्षेत्रातच म्हणजे एकूण पोलाद उद्योगापैकी आपण पाहतो की बरेच उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये होते किंवा जे खाजगी क्षेत्रात होते त्यांच्यावरही सरकारचं नियंत्रण होतं आणि त्यामुळे सरकारचं नियंत्रण हे पोलाद उद्योगाच्या विकासाला आपण पाहतो की मारक ठरलेलं आहे. त्यामुळे म्हणावा तसा विस्तार आणि उत्पादनात वाढ या ठिकाणी होण्याला काही मर्यादा आल्या आणि त्यामुळे हे उद्योग आणखीनही आपण पाहतो पाहिजे तसा विकास करू शकलेले नाहीत, की भारतातील पोलाद उद्योगाची आणखी एक समस्या म्हणजे सरकारचे किमतीवर असणारे नियंत्रण. भारतात पोलादाचे वितरण सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार होत असते. 1941 पासून सरकारचे या उद्योगावर नियंत्रण आहे. सरकारचे नियंत्रण व पोलादाची असलेली प्रचंड मागणी यामुळे काळा बाजार, साठेबाजी अ, याला चालना मिळते. त्यामुळे ग्राहकांना जास्त किंमत द्यावी लागते आणि प्रत्यक्ष उत्पादकाला मात्र कमी किंमत मिळते. म्हणजेच पोलादाचा काळा बाजार करणाऱ्या पोलादाच्या किमतीवरील नियंत्रणाचा खरा फायदा होतो. पोलाद उत्पादकांच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे. पोलादाच्या किमती स्थिर व नियंत्रित राहण्यासाठी ग्राहकांना व उत्पादकांना त्याचा फायदा व्हावा, साठेबाजी व काळा बाजार करणाऱ्यावर नियंत्रण निर्माण व्हावे यासाठी या कमिटी स्थापनेपाठीमागील हेतू आहे. ही कमिटी विशिष्ट काळासाठी पोलादाच्या किमती निश्चित करते. अशा किमती निश्चित करताना उत्पादकांना नफाही मिळावा व ग्राहकांना फार किंमत द्यावी लागू नये या दोन्ही गोष्टींची दक्षता घेतली जाते आणि त्यानुसार आपण पाहतो की किमती ठरतात. 1973 मध्ये पोलादी वस्तूंच्या विविध किंमत धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार पोलादाच्या प्लेट्स, पोलादाचे सांगाडे, रेल्वेसाठी लागणारे पोलादाचे साहित्य यांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या व इतर पोलाद वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्या आणि त्यातून मिळणारा नफा पोलाद उद्योगाच्या विस्तारासाठी उपयोगात आणावा अशा प्रकारचे धोरण ठरलं होतं आणि या धोरणात आपण पाहतो की थोडं नियंत्रण आलं की मर्यादा येतात आणि मर्यादा आले की उद्योग अडचणीत येतात आज असं आपल्याला म्हणता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील कारखान्याची कार्यक्षमता आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्र त्यामुळेच आज गव्हर्नमेंट हे सगळं खाजगी क्षेत्राला विकत आहे कारण का सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमताच
कमी आहे किंवा व्यवस्थापकीय दोष त्या ठिकाणी राहतात किंवा हे कारखाने नफ्यात येत नाहीत. कारण आपण पाहतो की अ, क्षमतेचा वापर होत नाही, कर्मचारी त्या त्या ठिकाणी योग्य असं काम करत नाहीत आणि म्हणून सगळ्याच अडचणी त्यामध्ये भ्रष्टाचारही मोठ्या फार प्रमाणात होतो आणि मग कारखाने अडचणीत येतात. आज आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्रातील कारखान्यांची फार वाईट अवस्था आहे. ह्या सगळे कारणं त्याला जबाबदार आहेत आणि त्यामुळे भारतातील पोलाद उद्योग, लोखंड आणि पोलाद उद्योगाला लागणारं मोठं भांडवल असतं आणि हे भांडवल खाजगी क्षेत्रात त्यावेळेस आलं नाही. म्हणून सरकारने अशा प्रकारचे उद्योग देशाच्या जलद गतीने विकासासाठी उभे केले. परंतु आपण पाहतो की त्याची अकार्यक्षमता ही यामुळे हे उद्योग जास्त दिवस आपण पाहतो की म्हणजे सरकारला डोईजड झाले आणि आज आपण पाहतो की गव्हर्नमेंट आता याचं हळू खाजगीकरण करण्याच्या विचारात असलेलं आपल्याला दिसून येतं. काही तज्ञांच्या मते भारतातील लोखंड आणि पोलाद उद्योगातील सर्व समस्यांचं मूळ म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील लोखंड व पोलाद कारखाने अगदी स्थापनेपासून अकार्यक्षमतेने कार्य करत आहेत. या सर्व कारखान्यांसाठी सरकारने मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक केली, परंतु त्यात सातत्याने तोटाच होत राहिला. या सर्व कारखान्यात अनेक दोष आहेत. जसे सातत्याने चालणारा औद्योगिक कलह म्हणजे कामगार संघटनांचा संप वगैरे ज्याला आपण म्हणूया, अकार्यक्षम व्यवस्थापन, उत्पादन क्षमतेचा अपवापर इत्यादी सर्व कारणांमुळे कारखान्यांची कार्यक्षमता निर्माण होऊन कारखान्यांना तोटा होतो आणि मग गव्हर्नमेंटकडे आपण पाहतो कारखान्यांना तोटा झाला तर गव्हर्नमेंटचा खर्च वाढतो आणि गव्हर्नमेंटचा खर्च वाढला तर कर्ज वाढतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिघडते असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मिनी स्टील कारखान्यांचे आजारपण. भारतातील मिनी स्टील कारखाने आजारी असल्याने या उद्योगाची समस्या आणखी अवघड झालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार मिनी स्टील प्लॅंट किंवा कारखान्यांना सतत कच्च्या मालाची टंचाई भासते. त्याचप्रमाणे कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे हे कारखाने आणखी अडचणीत सापडलेले आहेत. त्याचबरोबर अपुरा विद्युत पुरवठा, खेळत्या भांडवलाची टंचाई, सदोष व्यवस्थापन यामुळे मिनी कारखाने अडचणीत आहेत. तथापि मिनी स्टील कारखान्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये कच्च्या मालाच्या आयातीस परवानगी देणे, त्यानंतर विविधीकरणास उत्तेजन देणे किंवा मान्यता देणे, इतर तांत्रिक व आर्थिक मदत करणे. याचा परिणाम म्हणून 88-89 मध्ये मिनी स्टील कारखान्यांची 3.2 मेट्रिक टन एवढे पोलाद उत्पादन केले, तर 1990-91 मध्ये ते वाढून 3.7 मेट्रिक टन झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर मेटॉलॉजिकल कोलची समस्या आपण पाहिलं सुरुवातीच्या याच्यामध्ये, की भारतामध्ये उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे मेटॉलॉजिकल जो कोळसा किंवा कच्चा माल मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि त्यामुळे त्याची आयात करावी लागते. त्यामुळे तो खर्च वाढतो आणि खर्च वाढल्यामुळे कारखाने अडचणीत येतात असं आपल्याला दिसून येतं, की लोखंड मेटॉलॉजिकल कोल ची समस्या मुख्य कारण याचं सांगता येईल, की खनिज लोखंड वितळण्यासाठी उच्च प्रतीच्या कोळशाची गरज असते. लोखंड जर वितळायचं असेल तर उष्णता मोठ्या फार प्रमाणात करावी लागते. परंतु अशा कोळशाचा पुरवठा भारतात मर्यादित आहे. एकीकडे पोलाद उद्योगाचा विस्तार होत असल्याने अशा कोळशाची मागणी सतत वाढत आहे. तेव्हा उच्च प्रतीच्या कोळशाचे काटकसरीने वापर करणे किंवा गरजेनुसार आयात करणे यासारख्या धोरणाचा अवलंब करणे आवश्यक ठरते. त्यानंतरची समस्या आपल्याला सांगता येईल, की उत्पादनाचा वाढता खर्च. लोखंड आणि पोलाद उद्योग अति खर्चाचा असा उद्योग आहे. या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल ज्याच्या किमती जास्त आहेत, त्याची आयात करावी लागते. त्यामुळे आयातीवरील कर, वाहतुकीवरील खर्च, श्रमिकावरील प्रशिक्षण होणारा मोठा खर्च, उद्योगाचे आधुनिकीकरण यासाठी येणारा खर्च या सर्व मुळे उत्पादन खर्च वाढत जातो आणि त्याचा परिणाम लोखंड व पोलादाच्या किमती सतत वाढत जातात. एवढेच नव्हे तर पोलादाच्या उत्पादन शुल्कातही सतत वाढ होते आणि त्यामुळे पोलादाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. अत्यंत महागडा उद्योग म्हणून हा उद्योग ओळखला जातो. अशा प्रकारच्या अनेक समस्या या उद्योगाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आज भारतात लोखंड आणि पोलादाच्या किमती ह्या स्थिर न राहता त्या वाढत्या आहेत आणि त्या जास्त बी आहेत. याला मुख्य कारण ही सगळी परिस्थिती आहे, की कच्चा माल मिळत नाही, उद्योगाची अकार्यक्षमता, व्यवस्थापनात हस्तक्षेप, होणारा भ्रष्टाचार किंवा कामगारातील संप, टाळेबंदी, त्याचबरोबर लागणारं मोठ्या फार प्रमाणात भांडवल,
त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्ती ची अपुऱ्या प्रमाणात उपलब्धता, आयातीवरील खर्च, वाहतुकीवरील खर्च ही सगळी कारणे या ठिकाणी आपल्याला लोखंड व पोलाद उद्योगाच्या अडचणीमध्ये किंवा समस्येमध्ये वाढ करणारी असलेली दिसून येतात. तर यातूनही मार्ग काढण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करत असतं आणि त्यांच्या धोरणामध्येही वेळोवेळी आढावा घेऊन या ठिकाणी उद्योगाच्या विकासाला पूरक स्थिती निर्माण करण्यासाठी त्यांच्या धोरणातही बदल करतात आणि आज आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात शासनाने खुलं आणि मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आता मोठ्या फार प्रमाणात खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा तशा प्रकारे हे क्षेत्र आता खुलं केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की या क्षेत्रामध्ये वेगवेगळं उत्पादन व्हावं किंवा उत्पादन वाढावं यासाठी शासनाकडून वेगवेगळे या ठिकाणी सवलती दिल्या जातात. म्हणून आपण पाहतो की यामध्ये वर्गीकरणही केलेलं आहे की महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या वगैरे. महारत्न दर्जा आपण पाहतो की स्टील कंपन्यांना बऱ्याच दिलेला आहे आणि त्यामुळे त्यानुसार फायदेही शासनाकडून झालेले आपल्याला दिसून येतात किंवा तशा प्रकारचं त्याचा विस्तार करण्यासाठी शासन अनुकूल धोरण राबवत असलेलं आपल्याला दिसून येतं की एप्रिल 2018 मध्ये 8 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना महारत्नाचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये कोल इंडिया लिमिटेड ही एक कंपनी आहे आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही कंपनी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही एक कंपनी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅसेस कॉर्पोरेशन ही एक कंपनी आहे. त्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स ही एक कंपनी आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया ही एक कंपनी आहे आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक कंपनी. अशा 8 कंपन्यांना त्यांनी महारत्नाचा दर्जा दिला आणि हा दर्जा दिल्यामुळे आपण पाहतो की जागतिक पातळीवरच्या या कंपन्या तयार करण्यासाठीचं शासनाचं धोरण आणि त्यातून मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वस्तूची निर्मिती आणि निर्यात हे सगळेच उद्देश त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याचा फायदा आपण पाहतो की या उद्योगाला झालेला होईल आणि होत आहे आणि त्यानुसार आपण पाहतो की हळू-हळू आता यामध्ये आता बदल होत आहे आणि काळाच्या गरजेनुसार की आपण पाहतो की शासन वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून देशाचा जलद गतीने विकास कसा करता येईल यासाठी वेगवेगळे प्रयत्न आणि त्या अनुषंगाने ध्येय धोरणात बदल शासन करून देशामध्ये उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा कसा विस्तार होईल यासाठी शासनाचा प्रयत्न असतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.